आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करते? आपल्या इलेक्शनला फंडिंग करणाऱ्या सगळ्या महत्वाच्या माणसांची नाव आहेत यात. माहितीये मला, ते दिवस गेले आता. चिठ्ठ्या चपाट्या कागदपत्र ठेवायचे, आता सगळं ह्याच्यात आहे. पेनड्राईव्ह, सगळा हिशोब, सगळ्या नोंदी, सगळं ह्याच्यामध्ये. मागच्या वेळेस त्या मंजू कॉन्स्टेबलने आपली गाडी तपासली होती ना, हा, पुन्हा तिला वाटलं की आपली गाडी तपासावी, कधी तिला वाटलं आपलं घर तपासावं. तिला काही सापडायचं नाही, कारण सगळं ह्याच्यामध्ये एकदम सेफ मध्ये राहील. तात्यासाहेब, त्या बलमाचा फोन आला होता. सत्याची पत्रिका ठेवायला त्याच्या घरचे गेले. तुम्ही त्यांना म्हणला होता ना येतो म्हणून. अरे हो हो, विसरलोच मी. चल. पुजारी, हिनं काल सांगितलंय, पण मी मागल्या वर्षीच बोलली. ती बी डायरेक्ट देवीशी. हाय का नाही का देवी आई? पुजारी, विचरा तवा पत्रिका आमचीच ठेवा आणि पूजा बी आधी आमचीच करायची. ए बाई, उगाच कशाला शिरात आणतीस? पहिल्यांदा मी बोलले होते तेव्हा पूजा माझीच आधी होणार. काय मोगलाई लागून गेली आहे तवा? तू आजची कोण मोठी, पर देवामोरा समधी सारखीच असते ती, कळलं का? ए उगा मोठं मोठं बोलून शानी नको बनू आणि आवाज कमी कर. करत नाही. काय करणार आहेस ग? अहो ऐका माझं. काय ऐकत नसते मी आता? मी तर अजिबातच ऐकत नसते, कारण माझा पहिला मान आहे पूजेचा. देवामोरा समधी सारखीच असते ती, त्याच्यामुळे मी आधी आली काय, तू नंतर आली काय, काय बिघडतंय? एवढं कळतंय ना, मग माझाच मान आहे पहिला पूजेचा, लक्षात ठेव. अजिबात जमणार नाही. गबस तू. मी तुला ऐकायला होती का? गबसा तुम्ही. हो, तुम्ही का बसा. बोल की आता, बोल. जा जा. तात्यासाहेब या. काय काय झालंय? काही नाही, जरा ती बाई ही तर. तात्यासाहेब, 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 तात्यासाहेब नमस्कार. आव काय नाही, ती मी मम्मी साहेबांनी काय म्हणत होती, त्यांच्या लेकाचं लगीन आहे ना, मग त्यांना म्हणलं तुम्हीच मान घ्या दर्शनाचा आणि पूजेचा बी मान तुम्हीच आधी घ्या. हा, मी काय थांबतो थोडा वेळ. एवढा आग्रह करतायत त्या, राखा की मान. या. हा, अरे देवा 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 परमेश्वरा, काय बायका आहेत, मंदिरात सुद्धा कचा कचा बांधतायत. तुमचंच लग्न आहे ना, हे घ्या. देवीचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी राहील. तुमचा संसार सुखाचा होईल.
अरे वा, देवीने तुम्हाला कौल दिलेला आहे. देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि संसार सुखाचा होईल. अरे बघताय काय, घ्या ना आशीर्वाद घ्या देवीचा. ओ भावी नवरदेव, ओ अहो आहात कुठे तुम्ही? तात्यासाहेब, अरे काय या तात्यासाहेब या, देवस्थानात तुमचं स्वागत आहे. या आपण पूजा करूया. yes, गुरुजी. देवी, आजपर्यंत मी स्वतःसाठी काही नाही मागितलं. जे काही मागितलं ते माझ्या तालुक्यांमधल्या लोकांसाठी, या जिल्ह्यासाठी, या देशासाठी मागितलं. आज आणि इथून पुढे या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळू दे, एवढंच मागतो. सवय कवे मम्मी साहेब, पूजेला या. काय सत्या, कसं वाटतंय? झालं ना मनासारखं? इथं बी आलात का आमच्या माग? हो तात्यासाहेब, ही का नाही माझी होणारी सून आहे. तिचीच पत्रिका घेऊन आली होती मी ठेवाय. असं? अरे वा 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 वा, कौतुक कौतुक कौतुक, केवळ कौतुक. अभिनंदन तुमचं. सगळं चेक केलं ना व्यवस्थित?
या मॅडमला सवय चेकिंग करायची, नाही ते आपलं लग्न सोडून चेकिंग करत बसतील. म्हणून म्हटलं अभिनंदन, पुनश्च अभिनंदन. ची दक्षिणा द्यायची नाही. काय झालं साहेब? किट मारलं वाटतं कोणतरी. पाकिट? साहेब माझं बी पाकिट कुणीतरी मारलं. माझं पण मारलंय पाकिट. वा 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 वा, बघा इथे काय झालंय. ते पोलीस उपस्थित असताना शोध येतो, आमचं पाकिट चोरीला जातं. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे आमच्या गाडीची तपासणी करायला अगदी तत्परतेने त्वरेने आला होतात. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, कायद्याचे रक्षक इथं उपस्थित असताना चोरी होतीच कसे? बोला कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, द्या उत्तर. कायद्याचं रक्षक आहे ना तुम्ही, मग असं कसं पाकिट चोरीला गेलं तुमच्या समोर? ते बी थेट आमदार साहेबाच्या खिशातनं. इतर वेळेला लई वर्दी वर्दी करताना, मग आता काय झालं? तुम्ही असं बेफिकीर वागता ना, म्हणून लोक आमच्याकडे येतात मदत मागायला, आणि आम्ही मदत केली की उलट आम्हालाच गुंड म्हणायचं. बिनतोड मुद्दा. सत्या, कौतुक कौतुक, केवळ कौतुक. बोला मंजिरी वाघमारे. हा मग काय तर, मुळात ही पोलीस तरी आहे का? तोच माझा प्रश्न आहे. उद्या हरणाच्या अंगावर वाघाचं चट्ट मारून ठेवलं तरी वाघ नसतोय बनत. तसंच नुसतं आडनाव वाघमारे आणि अंगावर वर्दी आहे म्हणून कुणी रुबाब नसतोय झाडायचा. बाई का नाही भेट वाघमारे? वय म्हणजे वय मंजू बरोबर आहे. तू पोलीस आहेस ना, मग असं नाही व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे. हा पर आता काय ती ड्युटी व्हावी तवा ती तिच्या लग्नाची पत्रिका ठेवाय आली दिवे मोर. आता काय चोर शोधत बसन का ती? नाही. या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे ड्युटीवर असत्या तर असं घडलंच नसतं. कारण ड्युटीवर ते अतिशय दक्ष असतात, कार्यतत्पर असतात. त्याच तत्परतेतून त्यांनी आमच्या गाडीची तपासणी केली. पण माणूस ड्युटीवर नसला तरी तत्पर पाहिजे ना. चोर ओळखता आला पाहिजे माणसाला. काय कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, करू का तुमची तक्रार तुमच्या वरिष्ठांकडे? एकदा वरिष्ठ. एक मिनिट. कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारे, तुम्हाला माझी चौकशी करायची होती म्हणून तुम्हीच नाही ना माझं पाकिट चोरलं? तुम्हीच नाही ना माझं पाकिट लंपास केलं? कारण तुम्हाला संशय आहे ना माझ्यावर. संशय? वाघमारे मॅडम, यो काही वेगळाच विषय आहे. खरं सांगा वाघमारे मॅडम, तात्या साहेबांची चौकशी करायचं म्हणून तर प्लॅन केला नाही ना तुम्ही? तसं काय बी नाही. आणि चौकशी करायला मी एवढा व्याप करीन का? मी खरंच सांगते, माझा या चोरीशी काही बी संबंध नाहीये. तात्यासाहेब किती पैसे होते पाकिटात? पैसे? पाकिटात फक्त पैसे असतात का? अरे इथं भर मंदिरात. साहेब थोडं शांत घ्या. निवडणुका जवळ आल्यात, उगीच चुकीचा मेसेज जायला नको. थोडं शांत घ्या. कसा हो शांत? कसं शांत होता येईल? असं शांत होता येतं? आपल्या या मतदारसंघाचा सगळा पसारा होता, त्याचा पेन ड्राईव्ह होता, विकासाची ब्लू प्रिंट होती, ती मला दिल्लीला घेऊन जायची होती.
तो तिथे दाखवून आपल्या या भागासाठी निधी आणायचा होता मग कसा हे बघा चोर कशी मजा मारतोय आमच्या पैशांवर. तात्यासाहेब तो घावलाच पाहिजे, त्याची कातरच काढतो का नाही बघा. तात्यासाहेबाचं पाकिट चोरणाऱ्याला पोषकाच्या धबधब्यात उलटा सांगतो बघा. नाही त्याला अजिंक्य दारानं ढकलून देऊ. त्याला आडवाकडून तुडवतो का नाही बघा तात्यासाहेब. त्याला सुट्टी नाही आता, तेव्हाच आमच्या पाकिट उडतोय. हे बघा जरा शांत व्हा. असं कुणी बी कायदा हातात घेणं चुकीचं आहे. त्या भुरट्या चोराला पोलीस म्हणून पकडायची जबाबदारी माझी. तात्यासाहेब मी तुम्हाला शब्द देते का तुम्हाला सिनियर ऑफिसात जायला लागणार नाही. तुमचं पाकिट मी हुडकून देईन. कॉन्स्टेबल मंजरी वाघमारे, तुम्ही आता सगळ्यांसमोर कबूल केलंय माझं पाकिट मला अगदी जसंच्या तसं पाहिजे. मुद्दे मला सकट, एक गोष्ट इकडे नाही एक गोष्ट तिकडे नाही, असं मला माझं पाकिट परत पाहिजे. वाघमारे मॅडम, आता चोर शोधा आणि पाकिट आणून द्या, नाहीतर आम्ही त्याला शोधला तर कार्यक्रम फिक्स आहे त्याचा. हे ध्यान जिथं कुठं असते की नाही तिथं वाईट घडलंच म्हणून समजा. चला निघूया, नाहीतर अजून हिच्यामुळे काहीतरी वाईट घडायचं. चल रे सत्या. इकडं कुठं इकडं पूजा करायची. ए चल. पूजेचं ताट द्या, नवस फेडायचं आहे ना. अव देवीला अवतन द्यायला लावली लग्नाचं. माझ्या लेकाला आणि सुनला तिळा लावा आणि बक्कळ आशीर्वाद द्या. आणि होय ती पत्रिका बी ठेवा देवी मुर. हो, पण होणारा नवरा आणि नवरीला बोलवा की. होय होय डीजे. हाय का आता ही मंजू कुठे गेली? जत्रत फिराय आल्या म्हणे कुठे हिंडाय गेली ही? माणसं म्हणत होती का नाही ती खरंच होतं. निव्वळ नकली पोलीस आहे, नकली. त्या आमदाराचं पाकिट गेलं तरी बी खुम्याकत बघत बसली. सुनंदे जा की बघ कुठं गेली मंजू काय माहिती. तुम्ही इतक्या वेळ भांडत बसला होता, आटपा की लवकर, तुमच्यामुळे इतर भाविक ताटकळत बसलेत. आता देव 4था पर्सन होऊन आशीर्वाद देईल तवाच व्हाल का बाजूला. आवरा की पटापटा. नाहीतर काय, पाय दुखायला लागलं, एक तर पाकिट बी गेले चोरीला, आता फलटणला जाणार कसं. हे बघा, तुम्ही आटपा लवकर, तुमच्या मुलाला पत्रिका ठेवायला लावूया. चला आटपा लवकर. डीजे पत्रिका ठेव. दादा इथनं चोरबीर जाताना दिसला का तुम्हाला? नाही दिसला. दादा चोर धावताना दिसला का इथे? नाही दिसला. मंजू मंजू एवढ्या मोठ्या माणसांच्या बाकड्यात कशा पैसे राहायचं? हा, एवढं मांस नाही आपल्या दाताव, इकून खातील ती माणसं आपल्याला. आई अगं तू लोड घेऊ नको. एकदा का त्यांचं पाकिट त्यांच्या हातात दिलं ना की सगळा इशे सॉर्ट होते. काय गे म्हणजे हितायस्वी कुठं कुठं शोधायचं तुला? काय झालं? मला काय बी करून तात्यासाहेबांचं पाकिट मारणाऱ्याला शोधावं लागेल. तुम्ही जा घरी, मी पाकिट शोधल्याशिवाय परत नाही येणार. एवढा मोठा तात्या साहेब, त्याला स्वतःच पाकिट सांभाळता येत नाही वय. चल, माझं पाकिट कुठे? अयो, माझं पाकिट बी गेलं. म्हणजे माझं पाकिट शोधून काढशील का तात्या साहेबाबरोबर? या हिथं आधीच मरमर आणि ते त्यांची भर. मम्मी बरं झालं माझ्याकडे पाकिट नव्हतं. गप रे तू. काय हो
तुमचं ध्यान कुठे काय गाव हिंडायला जाते काय? स्वतःची वस्तू सांभाळता येत नाही ती नीट. नाही झाली माझी चूक मंजू, जाऊ दे मरू दे, काय माझ्या नशिबातच नसल ते. तसं बी माझं नशीब कुठं चांगलं आहे म्हणा. आले मोठे नशीबवाले. बघाय गेलं तर 2 रुपये होता त्या पाकिटात. काय बंगला बांधणार होता मी? ते असू दे, मी शोधते. हे बाई, आधी त्या तात्या साहेबाचं पाकिट शोधून दी, नाहीतर आईन लग्न सराईमध्ये ती तात्या साहेब आणि त्यो सत्या दोघं मिळून आपल्याला लई हैराण करतील आणि माझ्या डीजेला उचलून नेतील. म्हणजे पाकिट शोध त्यांचं. आत्या समज नीट होईल, नाही देणार ते त्रास.